सायटिका, कंबरदुखी, पोट साफ न होणं, शरीराला येणारा जडपणा, वाताचे आजार यांच्यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली बस्ती नावाची चिकित्सा पद्धती याबद्दल आपण सर्वांनी ऐकले असेलच. पण बस्ती म्हणजे नेमकं काय, बस्ती नावाची प्रोसिजर कशी केली जाते आणि त्याचा खरोखर फायदा होतो का, हे आज आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. बस्ती म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या पंचकर्म उपचारांपैकी महत्वाची चिकित्सा पद्धत म्हणजे बस्ती नावाचं पंचकर्म. साध्या भाषेत सांगायचं झालं तर वात बिघडल्या कारणाने शरीरामध्ये होणाऱ्या आजारांसाठी वाताचं संतुलन राखण्यासाठी जी काही औषधी द्रव्य लिक्विड स्वरूपात किंवा काढा या स्वरूपात किंवा तेल या स्वरूपात गुदमार्गाद्वारे प्रविष्ट केली जातात, जेणेकरून वाताचं संतुलन पुन्हा व्यवस्थित होण्यासाठी मदत होते, अशा चिकित्सा पद्धतीला बस्ती असं म्हटलं जातं. बस्तीला एनिमा समजणं योग्य नाही, कारण एनिमा नावाची प्रोसिजर ही फक्त पोट साफ करून घेण्यासाठी केली जाते. पण बस्ती आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली चिकित्सा पद्धत ही पेशंटची प्रकृती, पेशंटचा आजार आणि त्या आजाराची अवस्था यानुसार अवलंबिली जाते. बस्ती हे पंचकर्म कोणामध्ये उपयोगी ठरू शकतं, तर ज्या लोकांना मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, गुडघ्यांमध्ये येणारा स्टिफनेस, सांधेदुखी, बद्धकोष्ठता, पचनाचे आजार, थकवा, त्वचाविकार, शरीरातला कोरडेपणा, स्नायू आणि वाताचे आजार इत्यादी तक्रारी होत असतील, त्या लोकांमध्ये बस्ती नावाच्या पंचकर्माचा विचार आपण करू शकतो. बस्ती देण्याची पद्धत, पेशंटला सुरुवातीला स्नेहन आणि स्वेदन म्हणजे अंगाची मालिश केली जाते आणि त्यानंतर वाफ दिली जाते. पेशंटला डाव्या कुशीवर झोपवून उजवा गुडघा पोटाजवळ घेऊन बस्ती यंत्राच्या माध्यमातून जी काही औषधी द्रव्य आहे, मग ती तेल असू देत, तूप असू देत किंवा दुधातुपाचे जे काही काढे असतील, त्याचा बस्ती यंत्राच्या माध्यमातून गुदद्वाराद्वारे प्रविष्ट केला जातो.